नमस्कार मंडळी. नमस्कार. या न्यारी करायला काय करेल कोळड्यास? आज आता ना कोरडा करेल. कोरडा कांदा कोरडा आहे पायो आहे ना. हा याला म्हणते खरंच कांदा कोरडा. कोरडा कोरडा याच्यात काहीच नाही बा. त्याच्या हातात दिसतानाच भारी दिसू राहिला. हा चुलीवर केला पाहता नाही त्यांच्या हाताने. आज पाठीमागे एक कमेंट आलती की तुम्ही एकदाच सगळे ताट करून नाही वाढत, एक एक ताट करून वाढती म्हणून. अडचण आहे ना काही सांगायचं तुम्ही. मग हा बसाला जागा नाही मोकळी चाकडी. मग मी पटकन ताट करून देते, तेच पुढे लोटून देते, परत दुसऱ्याचं घेते. आता सगळेच ताट करायची म्हणल्यावर किती मोठी जागा लागेल, तेवढी जागा नाही ना आमची इथं. हा आणि आणखी एक आलत, हे जो खाना आहे ना हा ज्यात भाजी टाकली हा चपात्या ठेवायचा आहे. पण आपली इथं ते भाजीचाच आहे. आपण खेड्याचे लोक आहे. खेड्याचे येडे आहे का नाही? येडे नाही हो. मग आपल्याला चुरून मुरून खायची सवय. शहर मध्ये 2-3 भाज्या राहते, आम्ही ती लहान लहान कप्प्यात घेते मोठ्या. सोन्या काय झालं तुला हसायला? असं नको रे. काय असं सोन बरोबर सोन्या हो तुला हसायला काय झालं? पाण्यात राहते एक क्षार. हा त्याच्यामुळे त्याला असं. कोणतं गाव मग? आता हे जालना वखरदर हे- मोठे मोठे गाव शहरच आहे ते. हा एक क्षार गाव आहे. तिथं लोक बी हुशार राहते आहे ना. मग हा खेड्यातले वेडे राहते. तसं नाही. आज एक डायलॉग आहे त्याच्याकडे. हा. ते त्याला हे म्हणते आडानी म्हणते पुन्हा. हा ते नाही 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 नाही, खेड्यातले लोक शहरातल्या लोकांना अडाणी म्हणते हा आणि शहरातले लोक खेड्यातल्या लोकांना अडाणी म्हणते. तुला कळलं का म्हणते? शेतकरी तर त्याला शेतीचं सगळं नॉलेज राहतं, हा म्हणजे ते हुशार आहे. बरोबर आहे. पण शेतकऱ्यासाठी शहरात राहणारा माणूस अडाणी आहे, कारण त्याला शेतीचं नॉलेज नाही. त्याला काय माहित राहतं शेतीचं. हा म्हणजे तो अडाणी. मलाच माहित नव्हतं किती दिवस काही काय आहे ना ते पहिले. आता माय बी म्हणते ना अडाणी लोक असे राहते, अडाणी लोक तसे राहते. आता आम्ही घर बांधू राहिलो तर आता का म्हणत्या तुम्ही ना आता अडाणी वाजाचं घर बांधू राहिले. हा अडाणी वाजाचं म्हणजे आधुनिक बुवा. किचन वाटा हे ते करणं, ते ट्रायला वगैरे बसवणं, त्यांच्यासाठी ते अडाणी लोकांसारखं आहे. त्यांचं घर म्हणजे चूल, बाहेर ड्रम असा हौद उद फिटिंग हे सगळं अडाणीच. मग वॉश केलं म्हणजे अडाणी सारखं केलं तुम्ही. बरोबर. तर चला माझं ताट रेडी झालं. सोनू तरी झालं. मेनू मस्त आहे जेवायला. मी घेते पोळी चुरून, मी खाणार आहे दूध बाई. हा काय मला हा तू दूध खाय. हे सोनूच्या मम्मीसाठी दूध आहे. काल एक जोक झाला. आम्ही सांग तू सांग. काय झालं, पप्पाला भेटण्याकरता फॉलोवर आले होते. मग तुम्ही घरी नव्हते, बाहेर गेलेले होते. ते मला बोलायला लागले कुठे गेले. त्यांनी नंबर पण घेतला. तेवढ्यात माझी लहान आजी ना ती म्हणती इतकं जवळ अजून नको बरं का, नाही तुला ओढून घेऊन तुला धरून घेऊन जाईन. म्हणजे त्याला वाटलं जवळ जाऊन बोलतो ना, नंबर घेणे करणं म्हणे तू उचलून तसंच गाडीत टाकून घेऊन जाईन म्हणे. आम्हाला आल्यावर इतकं हसू आलं त्याने सांगितल्यावर. पण मग मी त्याला म्हणलं आणि खरं बी लांबच आज आहे. लांब लांबच राहायचं. एखाद्या वेळेस येईन धरणार लोक. आम्ही टाकून देतो व्हिडिओ की आज आम्ही जालन्याला आहे, संभाजीनगरला आहे, तेव्हा पोरग सोन्या एकटाचे घरी. हो तर बरं नाही हसू आलं जायचं, पण त्याच्यावर विचार बी केला आम्ही तर ते खरंच आहे. रस्त्यावर कुठं उभा असले गाडीला हात करायचं नाही, कोणाच्या गाडीवर जायचं नाही, आहे की नाही. मग त्याचं काय हसलं नाही, पण मग म्हाताऱ्याचं खरंच खरं सांगत असते. बरोबर. तर चला मग धन्यवाद. बाय. या जेवायला.